सियावर रामचंद्र की जय. नेहमीचा नमस्कार न करता सियावर रामचंद्र की जय असं मी या चॅनलवर का म्हणतोय? त्याला महत्वाचं कारण आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजे सीता विवाह पंचमीच्या दिवशी रामचंद्रांच्या मंदिरावरती ध्वजारोहण झालं आणि ध्वज भगवा डुलतो गगनी हा शब्द ऐकत आम्हाला पुलकित व्हायला झालं. रामचंद्रांच्या मंदिरात रामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना जी आसव डोळ्यात आलेली होती ना, त्या आसवांची पाणी खाली पडायच्या आतच त्याचे मौल्यवान खडे होऊन ते आमच्या हातात कोसळले आणि त्या मौल्यवान खड्याच्याकडे आम्ही अभिमानाने बघू लागलो. तो हा अभिमानाचा प्रसंग. एक झेंडा वरवर जात होता आणि त्या झेंड्याकडे बघत प्रत्येक भारतीय पुलकित होत होता. पंतप्रधानांचं ते दृश्य बघून तर अंगावर रोमांच उभे राहिले. हा, एक गोष्ट नक्की समजा, मी आज या देशाच्या पंतप्रधानांची वैयक्तिक स्तुती, वैयक्तिक कौतुक करण्यासाठी चालू आहे. हवं तर भक्त म्हणा, हवं तर अंधभक्त म्हणा, पण ते दृश्य बघताना जी भावना मनात येते ना, तुमच्या मनात काय भावना येते तुम्ही सांगा. मी तुम्हाला ते दृश्य दाखवतो जेव्हा पंतप्रधान ती कळ फिरवतात आणि झेंडा वर 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 जाऊ लागतो. बघा दृश्य. या सगळ्या दृश्यांच्या मध्ये एक विशेषता मला तुम्हाला दाखवायची आहे. पंतप्रधानांचे हात थरथरत होते. मी दाखवतोय काय बघा. पाहिलं? आता या सगळ्यांच्या मध्ये तो ध्वजारोहणाचा जो दृश्य आपण बघताय त्या दृश्याला पुन्हा तुम्हाला बघायचं आहे. आणि हे चालू असताना एक मंत्राचा आवाज तुम्हाला येतोय. तो आवाज तुम्हाला ऐकायचा आहे. नीट ऐका. मी माझ्या टीमला सांगतोय की तो आवाज थोडासा मोठा करून तुम्हाला ऐकवता आला तर बघा. ऐका. कोणता बरे हा मंत्र? काय आहे या मंत्राच्या मध्ये? पंतप्रधानांचे हात थरथरत का होते? या मंत्रांची माहिती सांगतो आणि मग त्याचा अर्थ सुद्धा सांगतो. हा मंत्र यजुर्वेदामधल्या 10व्या अध्यायातला मंत्र आहे. एकाने समाधान होणार नाही म्हणून 2-2 यजुर्वेदांच्या पुस्तकातून भाषांतर करून मी तुमच्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तिथे उपस्थित असलेले विप्रवर हा मंत्र म्हणत होते. मग काय झालं? वेदोक्त मंत्रांच्या उच्चारणात होत असेल तर काय, असा प्रश्न पडतो ना आपल्याला. म्हणून त्या मंत्रांचा अर्थ काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मराठी अर्थ तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, बाजूला पंतप्रधान दिसतील आणि माझ्या आवाजात त्याचा मराठीतला अर्थ तुमच्या लक्षात येईल. ऐका. हे जललहरी, तुम्ही सिंचन समर्थ मानवांशी संबंधित तरंग आहात. तुम्ही स्वभावतःच राष्ट्राला देणाऱ्या आहात. म्हणून हे राष्ट्र आम्हाला प्रदान करा. ही आहुती तुमच्या प्रसन्नतेसाठी स्वाहा हो हो. हे जललहरी, तुम्ही सिंचन समर्थ पुरुषांशी संबंधित तरंग आहात. स्वभावतःच राष्ट्राला देणारे आहात. म्हणून आम्हाला
राष्ट्र प्रदान करा. हे सिंचन समर्थ जल तुम्ही राष्ट्र देणारे आहात, म्हणून आम्हाला देखील हे समर्थ राष्ट्र द्या. ही आहुती स्वाहा हो. हे सिंचन समर्थ जल तुम्ही राष्ट्र देणारे आहात, म्हणून आम्हाला राष्ट्र प्रदान करा. हे जल तुझी सूर्याच्या त्वचेमध्ये वस्ती आहे. राष्ट्र निर्माण करण्याचा तुझा स्वभाव आहे. यजमानाला तू राष्ट्रवान कर. तुला आम्ही ही आहुती प्रदान करतो आहोत. दारस्थित, वज्रक्षित, तृणस्थ, मधुस्थ, जल, त्रिदोषांचा, त्रिदोष दुःख, दारिद्र्य, द्वेष, आध्यात्मिक त्रिदोष, काम, क्रोध, मत्सर याचा नाश करतं. कारण राष्ट्र विस्तारणे हा तुझा स्वभाव आहे. विश्व, गाय यांचे कल्याण कर. लोकोपयोगी, विश्वभृत, मरीची रूप, पाणी सतेज राष्ट्र निर्माण करो. महाबलवान राष्ट्र निर्माण हो. बलशाली राष्ट्राला बलशाली राजपुरुष अभिषिक्त हो. राक्षसांचा संहार करून राष्ट्र निर्मितीचे सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. आम्ही दिलेली ही आहुती स्वीकार करा. पाहिलं, या देशाचा राजा अग्निदेवतेला, जलदेवतेला, चंद्रदेवतेला, सूर्यदेवतेला ध्वज आरोहण करत असताना प्रार्थना करत होता की या राष्ट्राचं कल्याण कर. या राष्ट्राला समर्थ बनव. या राष्ट्राला समृद्ध कर. वेद अपौरुषेय आहेत, तसे ते राष्ट्रीय आहेत. ते राष्ट्राचा विचार करणारे आहेत. तंत्रमंत्रांची विद्या ही धर्मभोळे करणारी नव्हे, तर राष्ट्रभक्त करणारी आहे. ही राष्ट्रभक्ती आम्हाला आमचे चारही वेद शिकवतात. ज्या वेदांच्या मधून आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवली जाते, त्याच वेदांना अनुसरून राष्ट्रभक्ती करणाऱ्या आमच्या राष्ट्रपुरुषाचे आम्ही भक्त बनलो, अंधभक्त बनलो, तरीही आम्हाला आनंद आहे. अंधभक्त ही शिवी नव्हे, तर अंधभक्त हा आमच्यावर लागलेल्या पराक्रमाचा, अभिमानाचा शिक्का आहे, जो मिरवायला थोडीही लाज वाटणार नाही. कारण आमच्या वेदांच्या मधून या राष्ट्राला समृद्ध करणारे मंत्रच सांगितलेले आहेत. ज्या मंत्राला तंत्र करून कर्म आम्हाला करायचे आहेत, ज्या कर्माच्या आधारावर हे राष्ट्र उभं करायचं आहे, राष्ट्र शक्तिशाली करणाऱ्या मंत्रांचा, तंत्रांचा, व्यवस्थेचा भक्त होताना आम्हाला आनंदच वाटेल, त्यासाठीचा हा व्हिडिओ केलेला आहे. आणि पंतप्रधानांच्या त्या थरथरणाऱ्या हातांना आपल्या हातात घेता नाही आलं, तरी त्याच हाताला हात जोडून आम्ही सांगतोय, हे राजा, या राष्ट्राला सशक्त करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करतो आहेस, त्या प्रयत्नात आम्ही आमचा छोटासा वाटा नक्की देऊ. नमस्कार.